50 बेसिस पॉईंटचा रेट कट करून 6 तारखेला आरबीआयच्या गव्हर्नरनी मार्केटला एक पॉझिटिव्ह सरप्राईज दिलं. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 800 पॉईंटची इंट्राडे मध्ये रॅली झाली. त्यानंतर 9 तारखेला जी मार्केटची ओपनिंग झाली, मार्केट एक गॅप अप ओपन झालं आणि त्यानंतर एक साइडवेज कन्सोलिडेशन होऊन एंड ऑफ द डे मार्केटनी लोअर एंडला येऊन क्लोजिंग दिली. दॅट सायन्स की जे पॉझिटिव्ह मार्केटमध्ये न्यूज आली होती ती ऑलरेडी फॅक्टरिंग झाली आहे. टेक्निकल्सचं एक ॲझम्पशन आहे मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. ही पॉझिटिव्ह न्यूज मार्केटमध्ये ऑलरेडी प्राइस इन होती आणि मार्केटने त्याच्यावरती एक रॅली सुद्धा केली आणि त्यानंतर मार्केटने एक साइडवेज मोमेंटम केली. त्याच्यावरून थोडीफार क्लॅरिटी आली की मार्केटमध्ये जी रॅली व्हायला पाहिजे होती, ज्या पॉझिटिव्ह न्यूज येणार होत्या त्या सगळ्या आलेल्या आहेत आणि आता आपले सगळे प्रॉफिट्स आपण कॅशमध्ये कन्वर्ट केले पाहिजेत अशी क्लॅरिटी मिळाली. त्यानंतर 9 तारखेच्या आसपास 9-10 तारखेला मी इव्हन कम्युनिटीमध्ये सुद्धा अपडेट सुद्धा केलेलं आहे. आपल्याकडे जे कॅपिटल मार्केटचे स्टॉक्स होते, स्पेशली CDSL असेल, त्याला जवळजवळ आपण 1800च्या आसपास एक्झिट सुद्धा घेतली. त्यासोबत आपल्याकडं कॅम्स, केफिनटेक ह्या कंपन्यांचे शेअर्स आपण घेतले होते. कॅम्स आपण 4300च्या आसपास बुक केला. केफिनटेक जो स्टॉक आपण घेतला होता त्याला आपण जवळजवळ 1250-60 या रेंज मध्ये बुक केलं. अलॉंग विथ दॅट मी महिंद्रा अँड महिंद्रा हा स्टॉक तुम्हाला रिकमेंड केला होता. त्या स्टॉकला पण आपण 3100च्या आसपास बुक केलं आणि त्यानंतर आज मार्केटमध्ये जवळजवळ निफ्टीमध्ये 1% फॉल आलेला. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ऑलरेडी 22,000 ते 25,000 एक मॅसिव्ह रॅली झाली आणि या रॅलीमध्ये जवळजवळ आपण 65 लाख रुपीजचे चांगले प्रॉफिट बुक केले. आणि आता मार्केटला इथून पुढे रॅली होईल का नाही त्याच्यावरती मला बेट करायची नव्हती. सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी मार्केटमध्ये प्राइस इन होत्या, सगळे ग्लोबल मार्केट्स ऑल टाइम हायला होते. मार्केटमध्ये आपल्या चांगली रॅली होती. आता आहे हे कमवलेले प्रॉफिट्स प्रोटेक्ट करणं ही प्रायोरिटी होती. त्यामुळे मार्केटमध्ये रॅली होत नाहीये हे लक्षात आल्यावरती मी सर्व पोझिशन्स एक्झिट केल्या. लक्षात घ्या, मार्केटला आता रिॲक्ट करण्यासाठी, इथून पुढची रॅली होण्यासाठी नवीन काहीतरी पॉझिटिव्ह ट्रिगर्सची गरज आहे. तर जोपर्यंत नवीन पॉझिटिव्ह ट्रिगर्स येत नाही तोपर्यंत मार्केट साइडवेज जाईल किंवा मार्केटमध्ये करेक्शन होईल. आता आपण पूर्ण साईडला बसून मी मार्केटमध्ये वाट बघणारे कधी माझ्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी येईल. आता मे बी जर मार्केट इथून पुढे करेक्ट झालं, मार्केटमध्ये फॉल आला, तर तुम्ही त्यानंतर त्याला काहीतरी एक रिझन द्या की इथं काहीतरी वॉर झाला, क्रूड ऑइल काल वाढलेलं आहे किंवा US मध्ये इराणमध्ये टेन्शन झाले, चायना आणि US सेटलमेंट होत नाहीये, ह्या गोष्टींमुळे मार्केट पडलं. हे न्यूज तुम्ही नंतर ऑटोमॅटिकली त्यासोबत कनेक्ट करा. लक्षात घ्या, मार्केटमध्ये रॅली झाली की एक कन्सोलिडेशन किंवा करेक्शन हा मार्केटचा पार्ट आहे. त्याला लोक नंतर येऊन न्यूज कनेक्ट करतात. तुम्ही हुशार पाहिजे, तुम्ही कॉशियस पाहिजे. मिळालेले प्रॉफिट कधी बुक करायचे, ग्रीडीपणा, हवरापणा न करता मार्केटमधून कधी बाहेर पडायचं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. होप सो या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. थँक्यू.